कर्नाटकातील एका शांतशीर जिल्ह्यात घडलेली ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली। एक साधी दिसणारी कौटुंबिक कलहाची गोष्ट हळूहळू राग, सूड आणि हिंसाचारात बदलली। संतोष हा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणारा कर्मचारी। त्याचा विवाह हेमा सोबत झाला होता। हा त्याचा दुसरा विवाह होता। सुरुवातीला संसार नीट सुरू होता, पण काही महिन्यातच सासू रमादेवी आणि जावई संतोष यांच्यात वाद निर्माण होऊ लागले। रमादेवी आपल्या मुलीला फोनवर आणि प्रत्यक्ष भेटीत सल्ले देत असे। हेमा, तू सगळं संतोषच्या म्हणण्यानुसार करू नको। त्याच्या खर्चावर लक्ष ठेव। घरातल्या पैशांवर तुझा हक्क आहे। त्याचे जुने संबंध अजून संपलेले नाहीत। त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नकोस। हेमा सुरुवातीला आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होती, पण रोज रोज हे ऐकल्याने तिच्या मनात शंका घर करू लागली। तू उशिरा का आलास? फोनवर कोणाशी बोलत होतास? तू माझ्याशी गोष्टी लपवतोस का? अशा छोट्या छोट्या प्रश्नांमुळे संतोषचा संयम सुटू लागला। लवकरच या शंकांनी दोघांचे संवाद भांडणात बदलले। एकमेकांवर आरोप, राग आणि अविश्वास वाढत गेला। घरातील वातावरण सतत तणावपूर्ण झाले। संतोषला वाटू लागले की या सगळ्याच्या मुळाशी रमादेवीच आहे। 3 ऑगस्ट रोजी रमादेवी मुलीकडे जात असल्याचं सांगून घरातून निघाल्या। दुसऱ्या दिवशी त्या घरी परतल्या नसल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली। शोधमोहीम सुरू होताच एका भयानक दृश्याने सर्वांना हादरवून टाकलं। एका महिलेचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह पिशव्यांमध्ये सापडला। फॉरेन्सिक तपासातून हे तुकडे रमादेवींचेच असल्याचे स्पष्ट झाले। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक कार वापरल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलं। कारच्या मालकाचा माग काढताच पोलिसांनी 2 साथीदारांना अटक केली आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून संतोषपर्यंत पोलीस पोहोचले। चौकशीत संतोषने कबूल केलं की सासूबाईंच्या सततच्या बोलण्यामुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला होता। अविश्वास, भांडणं आणि नातं तुटण्याच्या भीतीने तो मानसिकदृष्ट्या कोलमडला आणि रागाच्या भरात त्याने खून करण्याचा निर्णय घेतला। नाती तुटण्यामागे संवादाचा अभाव, गैरसमज आणि तिसऱ्याचा हस्तक्षेप हे मोठे कारण ठरतात। मतभेद राग किंवा हिंसेत बदलले तर त्याचा परिणाम केवळ पीडितावर नाही, तर सर्वांच्याच आयुष्यावर होतो। विश्वास, समजूतदारपणा आणि संवाद हीच खरी नात्यांची ताकद आहे। तुमच्या घरात किंवा मित्रपरिवारात असा कौटुंबिक तणाव असेल तर तो हिंसेच्या टप्प्यावर जाण्यापूर्वी संवाद साधा। गरज असेल तर समुपदेशकाची मदत घ्या। आजचा शांत संवाद उद्याचा मोठा गुन्हा थांबवू शकतो।